शासन कृषी विभाग मार्फत मेहकर मध्ये कृषी महोत्सव व भव्य कृषी प्रदर्शनी 2024 सविस्तर वृत्तांत ओ साथी मेहकर शहरांमध्ये 25 जानेवारी ते 29 जानेवारी पर्यंत कृषी विभागामार्फत कृषी महोत्सव व भव्य कृषी प्रदर्शनी 2024 हे लावण्यात आली होती। या प्रदर्शनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अत्याधुनिक कृषी अवजारांचे दालन तसेच भव्य सेंद्रिय शेतमाल विक्री मेळावा व प्रदर्शनी तसेच भव्य धान्य महोत्सव तसेच खरेदीदार व विक्रेता संमेलन तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांची वाटचाल तसेच शेतमाल आधारित प्रक्रिया उद्योग व निर्यात तसेच महिला बचत गट खाद्यपदार्थ दालन कृषी संबंधित सर्व योजनाची माहिती कृषी पायाभूत सुविधा निधी योजना तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जातिवंत पशुची प्रदर्शनी व पशुपालन संबंधी माहिती तसेच माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प तसेच विविध शासकीय विभागाचे माहितीपर दालने तसेच पात्र असूनही तांत्रिक त्रुटीमुळे वंचित असलेल्या शेतकऱ्यांची PM किसान अतिवृष्टी नुकसान भरपाई यांसारख्या शासकीय योजनांचा लाभाकरिता बँक खाते आधार लिंक KYC सुविधा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच कृषी कीर्तनकार कलापथक सादरीकरण अशा स्वरूपाची वेगवेगळे स्टॉल येथे लावण्यात आले होते। सदर स्टॉल धारकांनी आपापल्या स्टॉल संबंधित योग्य अशी माहिती मेहकर शहरातील व मेहकर तालुक्यातील प्रदर्शनी भेट देणारे शेतकरी तसेच महिला बचत गट युवक युवती शालेय विद्यार्थी या सर्व भेटी देणाऱ्यांना योग्य अशी माहिती या स्टॉल धारकांनी दिली। या प्रदर्शित मेहकर तालुक्यातील हजारो शेतकरी हजारो महिला बचत गट अशा वर्कर अंगणवाडी सेविका या सर्वांनी भेटी दिल्या तर काही स्टॉल धारकांना लावण्यासंबंधित माहिती घेतली असता शासनाने ठरवून दिलेल्या स्टॉलची पावती फाडलेली आहे। सदर पावती हा शासकीय 5,000 रुपये सांगून काही स्टॉल धारकाकडून 10,000 रुपये हे घेण्यात आलेले आहे। आपण पाहतात IBC न्यूज लाईव्ह प्रल्हाद खोडके तालुका प्रतिनिधी मेहकर। आपण आज आलेलो आहे मेहकर येथे कृषी प्रदर्शन मेळावा चालू आहे। या प्रदर्शन मेळाव्यामध्ये विविध प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत। याचपैकी एका स्टॉलवर लोणचे हे विक्रीसाठी आणि प्रदर्शनासाठी ठेवलेले आहेत। आपण त्या लोणचे विक्रेत्या महिलाकडून त्यांच्याकडून आपण त्याची प्रतिक्रिया जाणून घेऊयात। नमस्कार, माझं नाव सिंधू श्याम पाटील, भेंडवळ खुर्द, अध्यक्ष दुर्गा माता महिला बचत गट भेंडवळ खुर्द आणि तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा इथून आले आहे मी प्रदर्शनमध्ये। तर या प्रदर्शनमध्ये मी विविध प्रकारचे लोणचे आणले। कवीट लोणचं आहे, आवळा लोणचं आहे, निंबू लोणचं आहे, हळद पावडर आहे आणि आवळा पाचक आहे, त्यानंतर माझी केळी वेफर्स आहे। एवढे प्रोडक्ट्स माझ्याकडे असतात विक्रीसाठी आणि मी पूर्ण राज्यामध्ये ही विक्री करत आहे आणि माझा सेल पण चांगला आहे। मला बचत गटा थ्रू युवा कृषी संस्था आंतरराष्ट्रीय नाशिकमध्ये मिळाला। असे बरेचसे पुरस्कार मला तालुक्याचे जिल्ह्याचे कृषी विज्ञान केंद्र आणि विद्यापीठाचे पुरस्कार मला मिळालेले आहेत। माझं जे लोणचं आहे ते ऍसिडिटीसाठी आणि पित्तासाठी काम करते। सर्व लोणचे हे आयुर्वेदिक आहे आणि याच्यामध्ये नो केमिकल्स आहेत। सर्व हे बचत गट तयार करते आणि याची विक्री चांगल्या प्रमाणात आहे की जेणेकरून शरीराला हे हानिकारक नाही आहे। त्यामुळे सर्व लोक हे लोणचे विक्री म्हणजे चांगली होते या उत्पादनाची। आज जे स्टॉल लावलेले ते या स्टॉलचे तुम्हाला पावती फाडावी लागली असेल, पावती फाडलेली आहे? नाही, मला मोफत आहे आणि मी महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत मला हे स्टॉल कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत आणि आत्मा अंतर्गत हे स्टॉल मला मोफत मिळतात। कुठेही मला पैसे भरण्याची गरज नाही आहे। धन्यवाद। तर या होत्या महिला लोणचं विक्रेते यांचं हे स्टॉल आहे। आपण पाहतात लोक IB7 न्यूज लाईव्ह। आम्हाला शेतकऱ्याकडून खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद भेटलेला आहे। आम्ही या 5 दिवसापासून जो आमच्या कंपनीचा पंचगंगा सीड्स प्रायव्हेट लिमिटेड संभाजीनगर येथील कंपनीचा पूर्णपणे स्टॉल लावला होता, जेणेकरून आपल्या भागातील येणारे सर्व शेतकरी या शेतकरी बंधू वर्गांना पूर्णपणे कंपनीचे जेही प्रोडक्ट असेल त्या प्रोडक्टची पूर्णपणे माहिती मिळावी यासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहेत। जसे कंपनीचे नवीन येणारे वाहन पंचगंगा सीडचे 4411, सोयाबीनचे वाहन दुसरे वाहन 4421 आणि नवीन यावर्षी
सर्वात जास्त लॉन्च होणारी जी आपल्या भागात सर्वात जास्त मागणी असलेली लाल तूर ही पंचंगाची यावर्षी पंचंगा सीड्सची लॉन्च करत आहे। तसेच आपल्या भागातले या भागात चालणारं कंपनीचं गौरव वांगी ही सर्वात जास्त मागणी आहे। शेतकऱ्याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे। इथे कोणत्या कृषी केंद्रावर भेटेल आणि कोणत्या भागात भेटेल याच्यासाठी आम्हाला शेतकरी नंबर वगैरे व कंपनीचे कृषी केंद्राचे नंबर लिहून जात आहेत। सगळ्यात जास्त आम्ही सर्वात महत्वाचं मानतो की आपले जे इथे आयोजक आहेत, कृषी विभागाचे आयोजक म्हणा की आपले भाऊसाहेब म्हणा, त्या भाऊसाहेबांनी यांनी एवढं जे आम्हाला एक इथं प्रदर्शनी मांडलं, यामुळे आम्हाला काय झालं, शेतकऱ्याच्या शेतकऱ्यापर्यंत आम्हाला जाता आलं आणि त्यांना शेतकऱ्यांना विशेष म्हणजे मार्गदर्शन देता आलं। प्रत्येक वाहनाचं आम्ही त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचू शकलो, त्याबद्दल आम्ही त्यांचे सगळ्यात अगोदर मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। आपण आज रोजी कृषी मेहकर येथे चालू असलेल्या कृषी कार्यालयाला भेट दिली असता येथे जे या कंपनीने स्टॉल लावलेले आहे, तर या कंपनी स्टॉल लावण्याकरता आपल्याला काही पावती फाडावं लागली? हो, जे त्यांच्या रितसर जी नोंदणी असती ती नोंदणी फीस भरून आम्ही त्या कंपनीची बुकिंग स्टॉलची बुकिंग केलेली आहे। ती करून आम्हाला पूर्णपणे स्टॉलचे जे सहकारी लागतील, साफसफाई म्हणा, लागवडीसाठी मदत म्हणा, तुमच्या शेतकऱ्यासाठी जे तुम्हाला मदत करता येईल त्यासाठी त्यांनी सर्व प्रयत्न केलेले आहेत आणि कंपनीसाठी त्यांनी सर्व प्रयत्न केलेले आहेत। कंपनीसाठी पावती फी किती होती? पावती फी आपली जी रितसर असती 5,000 रुपये ती त्यांनी केलेली आहे।